नमस्कार. आता पाहूया एका अनोख्या घटनेचा अहवाल. अकोला येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांनी 1.5 तास चालवलेल्या शस्त्रक्रियेच्या या माध्यमातून जखमी कोब्राचे सापाचे प्राण वाचवले आहेत. या महत्वपूर्ण कामगिरीकरिता सर्व सहभागी डॉक्टर, सर्पमित्र आणि बचाव पथकाचे आता सर्वत्र कौतुक होत आहेत. रविवारी अकोल्याजवळील कुंभारी गावात एक गंभीर जखमी कोब्रा सापाला एका व्यक्तीने पाहिले. त्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तो मृत्यूशय्येवर होता. पवन इंगोले यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला आणि सापाचे प्राण वाचवण्याची विनंती केली. या माहितीवर सर्पमित्र बाळ काळणे यांनी तातडीने जबाबदारी घेतली आणि बाळ काळणे यांनी सावधपणे जखमी कोब्रा सापाला सुरक्षितपणे पकडून अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांनी सापावर उपचार करण्यासाठी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने 1.5 तासांच्या अथक मेहनतीनंतर कोब्र्याच्या जखमी जबड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी सर्पमित्र बाळ काळणे यांनी अत्यंत सावधगिरीने आणि अनुभवाने विषारी सापाला हाताळले, ज्यामुळे ऑपरेशन सुरळीत पार पडले. डॉक्टर आणि त्यांच्या टीमने त्यांच्या सहनशीलतेने आणि आत्मविश्वासाचे खूप कौतुक केले गेले. डॉक्टरांच्या टीमने अत्यंत संवेदनशीलपणे आणि सावधगिरीने सापावर उपचार केले. ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर सापाला त्याच्या नैतिक अधिवासात सोडण्यात आले. हे एक उदाहरण आहे की मानव आणि वन्यजीव यांच्यातील संबंध किती खोल आणि अर्थपूर्ण असू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर, सर्पमित्र आणि बचाव पथकाने एकत्रितपणे हे दाखवून दिले आहेत की जीवन वाचवण्याकरिता एकजुटीने काम केले जात आहेत. आशा आहेत की या घटनेपासून आपल्याला सुद्धा समर्पणाची आणि संवेदनशीलतेची महत्वाची शिकवण मिळत असेल. अशाच बातम्यांकरिता पाहत राहा सिटी न्यूज.